ओम शांती. आजची तारीख आहे 1 एप्रिल 2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, बाप जो आहे जसा आहे तुम्हा मुलांमध्ये सुद्धा नंबरवार ओळखतात. जर सर्वांनी ओळखलं तर खूप गर्दी होईल. प्रश्न आहे, चोहो बाजूंना प्रत्यक्षतेचा आवाज केव्हा पसरेल? उत्तर मध्ये पहिला पॉइंट आहे, जेव्हा लोकांना हे माहीत होईल की स्वतः भगवान या जुन्या दुनियेचा विनाश करून नवीन दुनियेची स्थापना करण्यासाठी आले आहेत. दुसरा, आम्हा सर्वांची सद्गती करणारे बाबा आपल्याला भक्तीचे फळ देण्यासाठी आले आहेत हा निश्चय असेल तेव्हा प्रत्यक्षता होईल. चोहो बाजूंना खळबळ माजेल. आजचं गीत आहे, जो पिया के साथ है उनके लिए ज्ञान की बरसात है. ओम शांती. गीताच्या 2 ओळी ऐकल्या. जो पिया के साथ है, मग आता प्रियाकर कोण? तर हे दुनिया जाणत नाही. भले पुष्कळ मुले आहेत, त्यामध्ये देखील खूप असे आहेत की जे हेच जाणत नाहीत की कशा प्रकारे बाबांची आठवण केली पाहिजे. तशी आठवण करता येत नाही, सारखे सारखे विसरून जातात. बाबा समजावून सांगतात, मुलांनो, स्वतःला आत्मा समजा. आपण बिंदू आहोत. बाबा ज्ञानाचा सागर आहेत, त्यांचीच आठवण करायची आहे. आठवण करण्याची अशी प्रॅक्टिस झाली पाहिजे ज्यामुळे निरंतर आठवण टिकून राहील. अखेरीला हीच आठवण राहावी की आपण आत्मा आहोत. बाबांचा आदेश मिळालेला आहे की मी जो आहे त्या रूपामध्ये कोणी विरळेच आठवण करतात. मुले देह अभिमानामध्ये खूप येतात. बाबांनी समजावून सांगितले आहे, जोपर्यंत कोणालाही बाबांचा परिचय देत नाहीत तोपर्यंत काहीही समजू शकणार नाहीत. सर्वात आधी तर त्यांना हे माहिती झाले पाहिजे की ते निराकार आपले पिता आहेत, गीतेचे भगवान आहेत, तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत आणि ते या वेळेला सद्गती करण्याचा पाठ बजावत आहेत. या पॉइंटवर निश्चय बुद्धी होतील तर मग जे पण सगळे इतके साधू संत इत्यादी आहेत त्या सर्व एका सेकंदामध्ये इथे येतील. बाबा म्हणतात, भारतामध्ये मोठी खळबळ माजेल. कळून येईल की ही दुनिया आता नष्ट होणार आहे. या गोष्टीचा निश्चय झाला तर मग मुंबई पासून आबू पर्यंत लाईन लागेल. परंतु इतक्या लवकर कोणाला निश्चय होऊ शकत नाही. तुम्ही जाणता की विनाश होणार आहे. हे सर्व घोर निद्रेमध्ये झोपून राहणार आहेत. मग अंतिम समयी तुमचा प्रभाव पडेल. गीतेचा भगवान परमपिता परमात्मा शिव आहेत या गोष्टीवर निश्चय होणे हे काही मावशीचे घर नाहीये. म्हणजे हे काही इतके सोपे नाहीये. बाबा जाणतात की निश्चय कशाला म्हटले जाते. आता तर कोणी 1-2% मुश्किलीने बाबांची आठवण करतात. बाबा म्हणतात, भले इथे बसले आहेत, बाबांवर ते प्रेम असत नाही. यामध्ये प्रेम पाहिजे. बाबांवर प्रेम पाहिजे, भाग्य पाहिजे. बाबांवर जर प्रेम असेल तर समजतील की आपल्याला पावलोपावली श्रीमतावर चालायचे आहे. आपण विश्वाचे मालक बनत आहोत. अर्ध्या कल्पाचा देह अभिमान भरलेला आहे. म्हणून आता देही अभिमानी बनण्यामध्ये खूप मेहनत करावी लागत आहे. स्वतःला आत्मा समजून मोस्ट बिलवेड म्हणजे अतिप्रिय बाबांची आठवण करणे हे काही मावशीचे घर नाहीये.
म्हणजे हे काही तितकं सोपं नाहीये. बाबा म्हणतात, तुम्ही जाणता की आपण भविष्यामध्ये प्रिन्स बनणार आहोत. तर बेगर टू प्रिन्स बनायचे आहे. हे एम ऑब्जेक्ट राजयोगाचे आहे. तुम्ही सिद्ध करून सांगा की गीतेचे भगवान श्रीकृष्ण नव्हते, ते तर निराकार होते. तर सर्व व्यापीचे जे ज्ञान भरलेले आहे ते उडून जाईल. बाबा म्हणतात, आता तुम्ही आत्मरूपी कुमारींचा आता साखरपुडा झाला आहे. तुम्हाला बाबा पटराणी बनवतात. तुम्हाला पळवून नेले, अर्थात तुम्हा आत्म्यांना म्हणतात की तुम्ही माझे होता. नंतर मग तुम्ही मला विसरून गेले आहेत. देह अभिमानी बनून मायेचे बनले आहात. बाकी पळवून नेणे इत्यादीचा तर प्रश्नच नाही. जे शास्त्रांमध्ये दाखवतात की पटराणी बनवण्यासाठी पळवून नेलं, तर बाबा म्हणतात की पळवून नेण्याचा तर काही प्रश्नच नाही. मामेकम आठवण करा म्हणजे मज एकाची आठवण करा. बाबा म्हणतात की माझी आठवण केल्यामुळे तुम्ही सर्वजण जाणाल. काय जाणाल? तर बाबा म्हणतात की हे चक्र खूप क्लिअर आहे. शांतीधाम, सुखधाम आणि दुःखधाम. तर सेकंदाचे काम आहे ना हे समजणं, परंतु लक्षात सुद्धा राहिले पाहिजे ना. मुख्य गोष्टच आहे की बाबांचा परिचय. बाबा म्हणतात की माझी आठवण केल्यामुळे तुम्ही सर्व काही जाणाल. अच्छा, शिव बाबा तुम्हा मुलांची आठवण करतात, ब्रह्मा बाबा आठवण करत नाहीत. शिव बाबा जाणतात माझी सपूत मुले कोण कोण आहेत. सेवाभावी सपूत मुलांची तर आठवण करतात. हे ब्रह्मा बाबा थोडेच कोणाची आठवण करतील. यांच्या आत्म्याला तर डायरेक्शन आहे. मामेकम म्हणजे मज एकाची आठवण करा. ब्रह्मा बाबांना सुद्धा शिवबाबांचे डायरेक्शन आहे की मामेकम आठवण करा. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे, भाग्यवान बनण्यासाठी एका बाबांवर खरे खरे प्रेम करायचे आहे. प्रेम करणे अर्थात पावलोपावली एकाच्याच श्रीमतावर चालत राहणे. दुसरा पॉइंट आहे, दररोज पुण्याचे काम अवश्य करायचे आहे. सर्वात मोठे पुण्य आहे सर्वांना बाबांचा परिचय देणे. बाबांची आठवण करणे, सर्वांना बाबांची आठवण करून देणे. वरदान आहे, आपल्या दृष्टीच्या आणि वृत्तीच्या परिवर्तनाद्वारे सृष्टीला बदलणारे साक्षात्कार मूर्त भव. विश्लेषण आहे, आपल्या वृत्तीच्या परिवर्तनाने दृष्टीला दिव्य बनवा, तर दृष्टीद्वारे अनेक आत्म्यांना आपले यथार्थ रूप, यथार्थ घर तथा यथार्थ राजधानी दिसेल. असा यथार्थ साक्षात्कार घडविण्याकरिता वृत्तीमध्ये जरा सुद्धा देह अभिमानाची चंचलता नसावी. तर वृत्तीला सुधारून दिव्य दृष्टी बनवा, तेव्हाच या सृष्टीचे परिवर्तन होईल. बघणारे अनुभव करतील की हे डोळे नाहीत, परंतु जादूच्या डब्या आहेत. हे डोळे साक्षात्काराचे साधन बनतील. आजचा सुविचार आहे, सेवेच्या उमंग उत्साहासोबत बेहदची वैराग्य वृत्तीच सफलतेचा आधार आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे, महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा. मधुरतेच्या गुणाला धारण करणारेच इथे देखील महान बनतात आणि तिथे देखील पद मिळवतात. नवीन दुनियेमध्ये मधुरता असणाऱ्यांना सर्वजण
महान रूपाप्रमाणे बघतात, तर हा मधुरतेचा विशेष गुण प्रत्येक मुलामध्ये असला पाहिजे. मधुरतेचे मधू ज्यांच्यासोबत आहे त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सफलताच सफलता मिळते. त्यांच्या जीवनातून असफलता नाहीशी होते. ओम शांती.